नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 25 जानेवारीच्या भागामध्ये मित्रांनो, आजच्या भागामध्ये तर सुरुवातीला काव्य असे धडाकेबाज उत्तर देऊन सगळ्या पत्रकारांची तोंड बंद करते आणि तेव्हा पार्थ सुद्धा तिचीच बाजू घेऊन पत्रकारांना ओरडत असतो. तर त्यानंतर इकडे शारदा एकदम काळजीपोटी नंदिनीला फोन करून सांगते की तू लगेच ये, जीवाची तब्येत खूप हालाकीची आहे. आणि तेव्हा नंदिनीला तिच्या शब्दांच्या वरती काही विश्वास बसत नाही आणि ती फोन ठेवून देते. आणि त्यानंतर शारदा म्हणजे धनंजयला सांगायचा प्रयत्न करत असते, की त्याची जीवांची अवस्था खूपच बिकट आहे. तर तेव्हा धनंजय सुद्धा तिचं काही ऐकत नाही आणि तिला तर चक्क खोलीमध्येच बंद करून टाकतो. आणि त्यानंतर जेव्हा नंदिनी घरी येते रात्रीची, तर जीवाला बघितल्यानंतर तिला धक्काच बसतो. आणि तेव्हा त्याची अवस्था बघून नंदिनी चक्क स्वतः रिक्षा चालवत त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते आणि त्याला व्यवस्थित बरं करून घेऊन येते. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर धनंजय तिच्यावरती ओरडू लागतो, "तुला रिक्षा चालवता येते का?" तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते धनंजयला, "जर सावित्री सत्यवानाचा जीव परत आणू शकते, तर नंदिनी जीवासाठी रिक्षा तर चालवूच शकते." आणि असं म्हणून तिने एक प्रकारे जीवाला स्वीकारलेलंच असतं मित्रांनो. तर इकडे आता ऑफिसमधून बाहेर पडताना काव्या लगेचच पार्थच्या शेजारी बसते आणि ते दोघेजण तो व्हिडिओ परत बघू लागतात आणि तेव्हा रम्या नाईलाजास्तव तो त्यांच्या इथे मागेच बसलेली असते. आणि आता हे दोघे जण व्हिडिओ बघत असताना तिला तर खूप त्रास होत असतो आणि त्यानंतर त्यामधले ते कमेंट सुद्धा वाचत असतात. आणि आता अखेर घरी आल्यानंतर हे दोघे म्हणजे हे सर्वजण छान एन्जॉय करत असतात. ते सगळं काही झालेलं त्यांना खूप छान वाटत असतं. आणि तेव्हा वसू मध्येच सगळं काही बोलून ते सगळं काही त्या आनंदावरती विरजण टाकून टाकते. तर तेव्हा विक्रम तिच्यावरती खूप खूप ओरडतो आणि तिला गप्प बसायला सांगतो. तर तेव्हा वसू म्हणते, "हे सगळं काही ठीक आहे. यांचा डिव्होर्स तर होणारच आहे. त्यामुळे मी जे काही आहे हे सत्य बोलते." तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो, "पण तुझा या सगळ्या गोष्टीची काय संबंध आहे?" तर वसू आता म्हणते, "माझा संबंध आहे कारण आता काव्या आणि पार्थचा डिव्होर्स झाल्यानंतर पार्थ आणि रम्याचं मी लग्न लावून देणार आहे." आणि असं तिने म्हटल्यानंतर या सगळ्यांना धक्काच बसतो. आणि तेव्हा मित्रांनो खरं पार्थ सुद्धा काही त्याच्यावरती रिएक्शन देत नाही. आणि ज्यावेळेस आता युग त्याला समजावून सांगत असतो, की "बाबा हे सगळं काही असं करू नकोस." तर पार्थ म्हणतो, "नाही, ज्यावेळेस जिवा या घरामध्ये येईल, तर तेव्हा काव्या आणि जीवाला बघितल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये ती चक्र परत फिरू लागणार आहेत." आणि तेव्हा मित्रांनो हे सगळं काही काव्यावरून ऐकते आणि ती रागारागात आता बॅग भरून तिथून चाललेलीच असते. तर मानिनी आता तिला अडवते. तर मित्रांनो चला आजच्या या भागाला आपण सुरुवातीपासून बघूयात. काव्या तर सर्व पत्रकारांच्या समोर बोलत असते, "पार्थ देशमुखांचं माझ्यावरती प्रचंड प्रेम आहे आणि याचा तर मला खूप आनंद आहे. आणि मला या गोष्टीचा सुद्धा अभिमान आहे, की माझं सुद्धा पार्थ देशमुखांच्या वरती खूप प्रेम आहे." असं ती मित्रांनो डायरेक्ट पत्रकारांच्या समोर सगळ्या लाईव्हमध्ये सगळं पार्थला प्रपोज करते. आणि ते बघितल्यानंतर तो जो वसूचा जो पत्रकार असतो, तर तो तोंड मोठं करूनच त्यांच्याकडे बघू लागतो. तर काव्या पुढे म्हणते, "आज माझ्या नवऱ्याच्या कर्तृत्वाचा दिवस आहे." असं सांगून ती चक्क पार्थचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि त्या हातावरती किस करते. आणि तेव्हा पार्थ तर तिच्याकडे बघतच राहतो आणि त्यानंतर काव्यासुद्धा त्याच्या डोळ्यामध्ये बघत राहते. आणि आता या गोष्टीचा रम्याला खूप त्रास होऊ लागतो. तर आता काव्या पार्थला म्हणते, "कॉंग्रॅच्युलेशन्स देशमुख. असेच ना खूप 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 मोठे व्हा." आणि तेव्हा आता रम्याचा अखेर रागाचा बांध फुटतो आणि ती चाललेलीच असते. इतक्यात आता वसू तिचा हात पकडते आणि तिला थांबवते आणि समोर पत्रकार आहेत याचं भान ठेव असं इशाऱ्याने तिला सांगते. तर तेव्हा तो पत्रकार आता परत बोलायचा प्रयत्न करू लागतो. म्हणतो, "पार्थ देशमुख, तुमच्या धाकट्या भावाचा आणि यांचा." असं तो बोलत असताना आता पार्थ त्याच्यावरती इनफ असं जोराने ओरडतो आणि म्हणतो, "तुम्हाला जर का अवॉर्डबद्दल प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारा. काव्याबद्दल मी वेडावाकडा प्रश्न ऐकून घेणार नाही कारण ती माझी बायको आहे." असं तो काव्याकडे बोट करून सांगतो. आणि तेव्हा काव्याला सुद्धा त्या गोष्टीचं खूप छान वाटतं. आणि इकडे तर मित्रांनो आता शारदा आलेली असते आणि ती फोन घेते आणि लगेचच नंदिनीला फोन लावते आणि तिला म्हणते, "बाळा ऐक ना, तू आत्ताच्या आत्ता घरी ये. जीवांना खूप त्रास होतोय. त्यांना ॲलर्जी झालेली आहे फ्रॉन्सची. लगेच ये ना तू बाळा." तर तेव्हा नंदिनी आता हिच्यावरती सुद्धा विश्वास ठेवत नाही. कारण तिला तर माहिती असतं म्हणजे शारदा तर उघड-उघडपणे जीवाची बाजू घेत असते हे तिला माहिती असतं. त्यामुळे ती आता रागावते म्हणते, "आता आई बास ना. अगं आता तू तरी खोटं बोलू नकोस. अगं जीवाने खोटेपणाची लिमिट क्रॉस केलेली आहे. आता तर तू त्यांना सामील झालेली आहेस. आता थोड्या वेळापूर्वी त्या गुड्डू दादाचा फोन आलेला होता आणि आता तू फोन करून माझ्याशी खोटं बोलतीयेस. अगं तू जीवांच्या टीममध्ये राहा, पण प्लीज खोटं तरी बोलू नकोस माझ्यासोबत." तर तेव्हा शारदा म्हणू लागते, "अगं नंदिनी तू वेडी आहेस का? मी खरं बोलते. प्लीज विश्वास ठेव माझ्यावरती."
इतक्यातच आता इकडे आनंद निवासमध्ये रेखाताई येते आणि नंदिनीला म्हणते, "नंदिनी आपल्या फंड्स विषयी सरांना तुझ्याशी अर्जंट बोलायचं आहे," असं म्हणून ती फोन घेऊन येते. तर तेव्हा नंदिनी इकडे शारदाला म्हणते, "आई मी आता खरंच खूप गडबडीत आहे. मी नंतर बोलते तुझ्याशी." असं म्हणून ती फोनच कट करून टाकते. तर शारदा आता इकडे अस्वस्थ होऊ लागते. म्हणते, "नंदिनी असं का करतीये? तिला का कळत नाहीत की जीवा इथे खरोखरच तडफडत आहेत. आता काय करू मी?" असं म्हणून ती अस्वस्थ होत असते. इतक्यात आता धनंजय तिथे येतो आणि तिला म्हणतो, शारदा जरा मला चहा दे बरं." तर तेव्हा शारदा आता धनंजयला सांगू लागते. म्हणते, "ऐका ना जरा, जीवांना खूप त्रास होतोय अहो. ॲलर्जीमुळे ना त्यांचा चेहरा लाल झालेला आहे. त्यांच्या पोटात दुखतंय." तर तेव्हा धनंजय हसूच लागतो आणि म्हणतो, "लाल झालाय चेहरा? छान दिसत असेल नाही? त्रास होतोय त्याला? आपल्या मुलीला 16 डिसेंबरला काय त्याने कमी त्रास दिलाय?" तर शारदा म्हणते, "अहो निदान माणुसकीच्या नात्याने तरी बघा. त्या नात्याने तरी आपण त्यांना मदत करूयात ना. चला ना तुम्ही बाहेर प्लीज." असं ती म्हणत असते. तर धनंजय म्हणतो, "नाही, मी कुठेही येणार नाही. कळलं का तुला?" तर तेव्हा शारदा म्हणते, "अहो असं काय करताय तुम्ही? तिकडे नंदिनी सुद्धा नाही म्हणते आणि तुम्ही सुद्धा इथे आडमुठेपणा करताय." तर धनंजय म्हणतो, "हो, करतोय मी आडमुठेपणा. कसं आहे ना, त्यानं आपल्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे. हे तू विसरली असशील, पण मी नाही विसरू शकणार. नंदिनी बिचारी हळवी आहे म्हणून तू तिला घोळात घेऊ पाहतेस, पण मी तुझ्या घोळात येणार नाहीये. आणि शारदा मला हे कळून चुकलेलं आहे, की त्या जीवाच्या नाटकातलं तू सुद्धा एक पात्र होऊन बसलेली आहेस. त्यामुळे हे बघ, तू माझा आणि नंदिनीचा वेळ घेऊ नकोस. मला चहा दे बरं." असं म्हणून तो चाललेला असतो तर शारदा तर त्याच्यावरती भडकते. म्हणते, "अहो कमालच झाली तुमची. तुम्ही माणूस आहात का कोण आहात? अहो काहीच कसं वाटत नाहीये तुम्हाला." तर धनंजय म्हणतो, "मला त्या टोणग्यासाठी कधीही काहीही वाटणार नाहीये." तर शारदा म्हणते, "ठीक आहे, मला पण तुमच्यासारखं स्वस्थ बसता येणार नाही. मी आता बाहेर जाते आणि क्रीम लावते त्यांना, थोडं तरी बरं वाटेल त्यांना." तर तेव्हा धनंजय तर तिचा हातच पकडतो आणि तिला ढकलत आतमध्ये घेऊन जाऊ लागतो. "शारदा तू कुठेही जाणार नाहीस. चल आतमध्ये, चल आतमध्ये." असं म्हणून तो तिला खोलीमध्ये ढकलतो आणि बाहेरून तो दरवाजाच लावून घेतो. आणि तिला म्हणतो, "जा, तू आतमध्ये थांब. तू कुठेही बाहेर जायचं नाहीयेस." आणि दरवाजा बंद करून म्हणतो, "आता क्रीम नाही आणि काही सुद्धा नाही. बस म्हणावं बोंबलत." असं म्हणून तो हसत असतो. आता इकडे पार्थ बाहेर येत असतो, तर तेव्हा सर्वजण त्याला विश करत असतात. तर पार्थ त्यांना थँक यू, असं म्हणत-म्हणत बाहेर येत असतो. आणि तेव्हा आता तो कारमध्ये बसतो आणि रम्या लगेचच धावत-धावत येते आणि त्याच्या शेजारी कारमध्ये बसायसाठी दरवाजा उघडते आणि इतक्यातच आता काव्या मागून येते आणि तिला ढकलून तिला म्हणते, रम्या असं म्हणून पार्थच्या शेजारी तीच बसते. तर रम्या तिला म्हणते, "काव्या ही माझी जागा आहे, उतर खाली." तर तेव्हा काव्या रम्याला म्हणते, "अगं रम्या, मगाशी पार्थ काय म्हटले ऐकले नाहीस का तू? अगं मी बायको आहे त्यांची आणि नवऱ्याच्या शेजारी बसायचा हक्क फक्त बायकोचा असतो." तर रम्या तिला म्हणते, "हे बघ काव्या, तू उगाचच इरिटेट करू नकोस, उठ तिथून." तर तेव्हा काव्या तिला म्हणते, "ते शक्य नाहीये बालिके. या महाराजांची पट्टराणी मी आहे. त्यामुळे महाराजांच्या शेजारी बसायचा हक्क फक्त त्यांच्या राणीला, म्हणजे मला आहे रम्या. आणि मग मला एक गोष्ट सांग, मगाशी त्या आत्याबाई देशमुखांची काळी मांजर, त्या गेल्या का नाही शांतपणे वेगळ्या गाडीतून शहाण्यासारखं? मग तू त्यांच्याबरोबर का नाही गेलीस? आणि राहू दे, ते पण बरं आहे तू या गाडीतून येतेस ते. एक काम कर, मागे हाताची घडी घालून तोंडावरती बोट ठेवून शांतपणाने बस. अशी बस जणू तू या गाडीत नाहीच आहेस." तर रम्या तिला म्हणते, "हे बघा काव्या, तू फार बोलतेस हां आता." आणि असं या दोघींचं चाललेलं असतं तर पार्थ मात्र त्या गोष्टी बघत बघत एन्जॉय करत असतो. तर काव्या तिला म्हणते, "हे बघा ऐक आता तर एक व्यवस्थित ऐक. तू पटकन बस नाहीतर तुला सोडून जाऊ आम्ही." तर रम्या तिला म्हणते, "बघूनच घेईन मी तुला." असं म्हणून ती मागच्या बाजूला बसते. तर काव्या तिला म्हणत असते, "चालेल मला. रम्या तू मला बघत बस, मी पार्थ देशमुखांना बघत बसीन." असं त्याने म्हटल्यानंतर आता इकडे पार्थ तर गालातल्या गालात हसू लागतो. आणि रम्या रागाने लाल बुंद होते आणि जाऊन मागच्या सीटवर बसते. तर काव्या तर लगेचच मोबाईल काढते आणि पार्थला म्हणते, "देशमुख हे बघा आपले रील्स आलेले आहेत आणि हे व्हायरल होतायत अहो. आणि चला या निमित्ताने काहीतरी चांगलं व्हायरल होतंय," असं ती खूप आनंदाने पार्थला सांगत असते. तर तेव्हा पार्थ सुद्धा ते बघू लागतो. तर तेव्हा ते दोघे सुद्धा त्या मोबाईलमध्ये बघत असतात आणि त्याच्यावरती काव्या बोलत असते. वर्तमान आणि भविष्य हे आहे, की काव्याचं त्यांच्यावरती नितांत प्रेम आहे. प्रेम करण्यात आधी ना हेच माझ्या पुढे गेलेले होते. पण कधी फरफटत मला त्यांनी तिथपर्यंत नाही नेलं आणि आता मनाने मी त्यांच्या पुढे गेलेले आहे. पण हरकत नाही, वाट बघेन. वाट बघणं त्यांच्याकडूनच तर शिकलेली आहे मी. पार्थ देशमुखांचं माझ्यावरती प्रचंड प्रेम आहे आणि त्या गोष्टीचा मला मनापासून आनंद आहे.
आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे, की माझं पार्थ देशमुखांच्यावरती खूप प्रेम आहे. आणि असं ते सगळं काही मोबाईलवरती चालू असतं आणि हे दोघे सुद्धा एकदम जवळ आलेले असतात. आणि तेव्हा काव्य आता ते सगळं बघत असताना हळूच पार्थकडे बघते. तर तेव्हा पार्थ तर एकदम तिच्या जवळ असतो आणि तो सुद्धा तिच्याकडे बघू लागतो. आणि मागे रम्याला मात्र त्या गोष्टीचा खूप त्रास होऊ लागतो मित्रांनो. तर पार्थ आता थोडंसं स्वतःला सावरतो आणि म्हणतो, कमेंट्स पण आलेले आहेत काही. आणि कमेंट्स वाचताना म्हणतो इंटरेस्टिंग कमेंट्स आहेत. तर तेव्हा काव्यासुद्धा म्हणते, "हो, हो." असं म्हणत ती खुश झालेली असते. तर पार्थ जरासं मागे बघतो आणि तो मागे बघून म्हणतो, "आय होप" आणि त्या कोणी फेक अकाउंट्सवरून केलेल्या नसतील. आणि असं त्याने म्हटल्यानंतर रम्याला तर खूप धक्का बसतो. तर काव्या म्हणते, "अहो हे बघा तुमच्यासाठी किती कमेंट्स आलेले आहेत. काँग्रॅच्युलेशन्स, वी आर प्राउड ऑफ यू. यू मेड इट." आणि त्यानंतर पार्थ अजून एक कमेंट वाचतो आणि म्हणतो, "ही कमेंट्स छान आहे. देशमुख रॉक्स." तर काव्या म्हणते, "थांबा, तुम्हाला सगळ्यात छान इंटरेस्टिंग कमेंट दाखवते." आणि एक कमेंट वाचून म्हणते, "अहो ही तर कमेंट बघा. एक मुलगा आणि एक मुलगी दोघांनी एकमेकांना प्रपोज केलं आणि ती मुलगी म्हणाली, 'विल यू बी माय पार्थ देशमुख?' आणि त्या मुलाने त्या मुलीला विचारलं, 'विल यू बी माय काव्या देशमुख?' असं म्हटल्यानंतर म्हणजे ते कमेंट वाचल्यानंतर आता काव्या एकदम हलकीशी नजर पार्थकडे टाकते. तर तेव्हा पार्थसुद्धा तिच्याकडेच बघत असतो आणि तो त्याच गोष्टीचा विचार करत असतो. एक ती रील व्हायरल झालं होतं आणि आज हे एक रील व्हायरल होतंय. आणि काव्या असं बोलत असताना मागे रम्याला तर खूप त्रास होत असतो. तर काव्या आता पुढे म्हणते, "आता आपण काय निवडायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं." असं ती पार्थच्या नजरेमध्ये बघूनच बोलत असते. तर तेव्हा आता पार्थ थोडीशी आपली नजर चोरतो आणि बाजूला बघू लागतो. तर इकडे आता मित्रांनो म्हणजे संध्याकाळ रात्र झालेली असते आणि नंदिनी आता घरी येते. आणि ज्यावेळेस ती घरी येते तर तेव्हा जीवा अजून सुद्धा मित्रांनो इकडे बाहेर असतो आणि तो खुर्चीवरती बसलेला असतो आणि त्याचं पूर्ण अंग लाल झालेलं असतं. आणि तो खुर्चीवरती एक असा पाठमोरा बसलेला असतो आणि मागून नंदिनी त्याला बघत असते. आणि ती मनातल्या मनात म्हणते, "काहीही झालेलं नाहीये यांना. निवांत बसलेत अगदी. नाटक करतात नुसते. मला फोन करून किती त्रास दिला." असं ते सर्व काही मनात बोलत असते मित्रांनो. आणि इतक्यातच इकडून हा गुड्डू जो असतो तो धावत-धावत येतो आणि म्हणतो, "जीवा भैय्या ये देखो हम बर्फ लेके आए हैं. याने ना तुम्हाला आराम पडेल. याच्यामुळे ना तुमचं सगळं काही जलन कमी होऊन जाईल. तकलीफ कमी होईल तुम्हाला." असं म्हणून तो त्याला बर्फ लावत असतो आणि तेव्हा त्याचं लक्ष नंदिनीकडे जातं. आणि तो आता जीवाला म्हणतो, "जीवा भैय्या पाठीमागे बघू नका. मी ते हळदी आणि शहद घेऊन येतो. तुम्हाला बरा वाटणार आहे. तुम्ही इथेच थांबा." आणि तो आता नंदिनीला म्हणतो, "अरे भाऊजी असं काय बघत आहे खडे-खडे? त्यांना काही सुद्धा झालेलं नाहीये. चांगलं आहे ते. आम्ही जाऊन येतो." असं म्हणून तो तिथून निघून जातो. तर तेव्हा आता नंदिनीला थोडीशी शंका येऊ लागते. आणि तेव्हा आता जीवा जरा अडखळत-अडखळत उठून उभा राहतो आणि तो नंदिनीकडे बघू लागतो आणि त्यानंतर एकदम जोराने तो कोसळतो खाली. तर तेव्हा आता नंदिनीला जोराचा धक्का बसतो आणि नंदिनी आता धावत-धावत जीवाकडे येते आणि म्हणते, "अहो जीवा, जीवा काय झालं तुम्हाला? आणि तुम्हाला तर खरंच ॲलर्जी झाली आहे." असं म्हणून त्याला मांडीवरती घेते आणि परत गुड्डूला विचारते, "गुड्डू दादा काय झालेलं आहे यांना?" तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "नाही, नाही. ते तर नाटक करत आहे. नौटंकीच करत आहे ते. आणि ते बघा ते लाल-लाल गाल झाला आहे ना, ते त्यांनी मेकअप लावलेला आहे आणि आम्ही सगळे खोटं बोलतो आहे." तर तेव्हा नंदिनी आता रडू लागते आणि म्हणते, "जीवा पण कशी काय ॲलर्जी झाली सांगा ना मला." तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "अहो तेच तर बोलत होतो मी नंदिनी भाऊजी. तुमचा ध्यान जाण्यासाठी त्यांनी ते प्रॉन्स खाल्ला." तर तेव्हा आता नंदिनीला धक्काच बसतो आणि ती म्हणते, "माहिती आहे ना प्रॉन्स खाल्ल्यानंतर ॲलर्जी होते, तरीसुद्धा तुम्ही प्रॉन्स खाल्लेत?" तर जेव्हा त्या त्रासातूनच मध्ये म्हणतो, "बायकोसाठी काही पण." तर नंदिनी त्याला म्हणते, "वेडे आहात तुम्ही आणि मी सुद्धा मूर्खच आहे. मी तुमच्यावरती विश्वास कसा नाही ठेवला?" आणि गुड्डूला म्हणते, "गुड्डू दादा तुम्ही जा पटकन जा. रिक्षा मिळते का बघा. आपण यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. जा पटकन." असं म्हटल्यानंतर गुड्डू तर आता धावतच सुटतो तिथून. तर नंदिनी आता जीवाला विचारू लागते, "तुम्हाला खूप दुखतंय, खूप त्रास होतोय का? कुठं दुखतंय सांगा ना मला." तर तेव्हा आता जेव्हा म्हणजे त्यांचं नेहमीसारखं तो करू लागतो, "इथे, इथे दुखतंय." तर तेव्हा नंदिनी त्याला तिथे फुंकार मारू लागते. तर जीवा आता पुढे म्हणतो, "नाही, नाही खरं तर इथे दुखतंय." तर तेव्हा नंदिनी तर त्याला एक फटकाच मारते आणि त्याला म्हणते, "सॉरी एवढा सगळा त्रास होतोय तरीसुद्धा तुम्हाला हे सगळं काही सुचतंय? मी विश्वासच नाही ठेवला तुमच्यावर. मी तुमच्यावरती विश्वास ठेवायला हवा होता. मी चुकले, मी चुकले." असं म्हणून ती स्वतःलाच मारून घेऊ लागते मित्रांनो. तर तेव्हा जेव्हा तिचा हात पकडतो आणि म्हणतो, "माझ्या बायकोला मारू नको." तर इकडे आता गुड्डू परत धावत येतो आणि म्हणतो, "भाऊजी एक सुद्धा रिक्षा थांबत नाही आहे. आता जिवाबाईला हॉस्पिटलमध्ये कसं घेऊन जाणार?"
तर तेव्हा आता नंदिनीला पण काही सुचत नाही आणि एकदम ती समोर बघते तर समोर तिला रिक्षा दिसते म्हणजे ती डार्लिंग दिसते आणि नंदिनी आता एकदम म्हणते आपल्या डार्लिंगने आणि ती म्हणते आता आजवर लोकांनी पसाऱ्यावाल्याचं प्रेम पाहिलेलं आहे. पण आता आता चकाचक बाईचा वेडेपणा बघतील. असं म्हणून ती जीवाला चक्क उठवते आणि रिक्षामध्ये बसवते आणि त्यानंतर मित्रांनो नंदिनी चक्क समोर रिक्षा चालवायसाठी बसते आणि ती रिक्षा चालू करते आणि चक्क रिक्षा चालवत जीवाला आणि गुड्डूला ती घेऊन जाऊ लागते आणि ती रिक्षा घराच्या बाहेर सुद्धा घेऊन जाते आणि अखेर मित्रांनो नंदिनी आता जीवाला चक्क हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. तर इकडे मित्रांनो आता देशमुखांच्या घरी सर्वजण खूप खुश झालेले असतात आणि तेव्हा विक्रम सुद्धा आलेला असतो. तर मानिनी आता काव्याची तारीफ करत असते. म्हणते, "काय सपोर्ट केलाय गं लोकांनी?" तर तेव्हा विक्रम म्हणतो, "अगं मी सुद्धा बघितलंय ना. अगं एकेकानं अशी ना सणसणीत कानाखाली लावल्यासारखं बोललीस तू काव्या." तर मानिनी म्हणते, "आणि ते बघितलं का पत्रकार जेव्हा काव्याला बोलत होते आणि तेव्हा आपला पार्थ सुद्धा अगदी उसळून उठलेला होता. कसं म्हणाला होता तो, काव्याला कोणीही वाकडा प्रश्न विचारलेला, मला चालणार नाही. ती माझी बायको आहे." तर विक्रम म्हणतो, "हं, काहीही म्हणा, पण देशमुखांच्या पोरांनी आणि सुनांनी सोशल मीडियावरती नुसता धुमाकूळ घातलेला आहे. म्हणजे एका बाजूला जीवाच्या ब्लॉगची चर्चा आहे आणि दुसऱ्या बाजूला काव्य आणि पार्थच्या गोड नात्याची चर्चा आहे. वाह, वाह, वाह! नाही, नाही, म्हणजे ते असं रिअल लाईफचं रील बनवणं आणि आपल्या पार्टनरचं दिल जिंकणं, हे पण ना तुमच्या नवीन पिढीकडून शिकण्यासारखं आहे बाकी." तर मानिनी त्याला थांबवते आणि म्हणते, "नाही, नाही, तुम्ही अजून काही शिकू नका. अहो, डोई जड व्हाल. तुमची ती काय ती रीलं करता तेवढीच पुरेशी आहेत." तर तेव्हा विक्रम म्हणतो, "मी काय एकटा करतो का?" तर तेव्हा युग म्हणतो, "नाही, नाही, तुम्ही तर रील बनवाच." मी म्हणतो, "मस्त कॉमेडी रील बनवा." एखादी रील हिट झाली ना, की मग आम्ही सगळेजण कमेंट वाचतो. अगं हो, खरंच सांगतोय, काय भन्नाट कमेंट्स असतात. आई आणि बाबा म्हणजे रील हिट नाही झाली तरी चालेल, पण कमेंट्स इतक्या हिट होतात ना, काही बोलायलाच नको. अगं काव्या वहिनीची रील काय फेमस झालीये आणि त्याच्यावरती एक कमेंट आलेली आहे, की एका मुलीने एका मुलाला प्रपोज केले प्रपोज. तर तेव्हा विक्रम पुढे म्हणतो, "हो, हो." आणि त्यामध्ये ती म्हणालेली आहे, "विल यू बी माय पार्थ देशमुख?" तर तेव्हा युग पुढे म्हणतो, "आणि हो, मुलगा म्हणालाय, विल यू बी माय काव्या देशमुख?" असं त्यानं म्हटल्यानंतर मानिनी तर खूप मोठ्याने हसू लागते. आणि हे चौघेजण खूप छान एन्जॉय करत असतात आणि इकडे या दोघी मात्र एकदम नाराज होऊन गप्प बसलेले असतात. तर युग पुढे म्हणतो, "खरंच खूप मस्त मज्जा आली. जब्बर, जब्बर कमेंट्स होत्या." तर तेव्हा वसू म्हणते, "मी काय म्हणते युग, त्या रीलच्या खाली तू सुद्धा काय एक कमेंट का नाही करत?" तर युग तिला काय असं विचारतो. तर वसू सांगते, "असं लिही, की एकमेकांना काव्य आणि पार्थ म्हणण्याच्या आधी जरा विचार करा. नाहीतर तुमचा सुद्धा 1-2 महिन्यांमध्ये डिव्होर्स होऊ शकतो." असं ती आता न राहून टोमणा मारते आणि तिने हा टोमणा मारल्यानंतर आता सगळेजण धक्क्याने तिच्याकडे बघू लागतात. तर तेव्हा विक्रम तिला थांबवतो आणि म्हणतो, "काय काय कसं बोलतेस तू हे वसुताई? अगं तुला काय हे असं बोलताना ताळतंत्र सोडूनच बोलायला पाहिजे का?" तर वसू म्हणते, "मी का ताळतंत्र सोडलाय?" "नाही, नाही, पण काय आहे ना तुम्ही लोकांनी स्मरणशक्तीचं बोट सोडलंय हे मात्र नक्की. विसरलात का तुम्ही 16 डिसेंबरला काय झालेलं होतं ते विसरलात का?" असं म्हणून ती आता परत त्या वाईट दिवसाच्या मुद्द्याला हात घालते. अरे आणि त्याच दिवशी आपल्याला कळालं ना, की हे दोघं जण डिव्होर्स घेतायत आणि सध्या काय म्हणे, की त्यांचा कूलिंग पिरियड चालू आहे. आणि आता ही सर्व काही असं बोलत असते आणि या सगळ्यांना धक्का बसत असतो. तर इकडे अखेर आता धनंजय शारदाच्या खोलीचा दरवाजा उघडतो आणि तेव्हा शारदा आता धावत बाहेर चाललेली असते. तर धनंजय तिला म्हणतो, "बाहेर जाऊन काही एक उपयोग नाहीये. तुझा तो जिवा आणि त्याची रिक्षा दोन्ही सुद्धा बाहेर नाहीयेत. तुझ्या जावयाच्या डोक्यामध्ये चांगलाच प्रकाश पडलेला आहे." तर तेव्हा शारदा भडकते म्हणते, "माझ्या नवऱ्याच्या डोक्यामध्ये कधी पडणार आहे प्रकाश?" तर तेव्हा धनंजय तिच्यावरती ओरडतो म्हणतो, "शारदा तोंडावरती ताबा ठेवा." तर शारदा म्हणते, "ओरडू नका माझ्यावरती. आज ना तुम्ही माणूस म्हणून माझ्या नजरेतून उतरलेला आहे. अरे वेदनेने तडफडत असलेल्या जावयाला वाचवण्याच्या ऐवजी तुम्ही मला खोलीत बंद करून ठेवलंत. लाज वाटते मला तुमची." आणि नंदिनीची सुद्धा कीव करावीशी वाटते. तिला जीवाच्या त्रासाबद्दल, ॲलर्जीबद्दल सांगायसाठी फोन केलेला होता मी. तर तिला ते खोटं वाटलं. तर धनंजय म्हणतो, "वाटणारच. खोट्याची साथ देतेस म्हटल्यानंतर नंदिनीचा विश्वास तुझ्यावरती कसा बसेल? अरे लबाड आहे तो माणूस, गोडबोल्या कुठला." आणि तो अगदी जीवासारखा हसून दाखवतो आणि म्हणतो, त्याच्या हसण्यावरूनच कळतं की किती फ्रॉड आहे तो. तर शारदा परत त्याला थांबवते आणि म्हणते, "जीवा लबाडी करणारे आणि खोटे बोलणारे असते ना, तर नंदिनीसाठी जीवाचं रान करून इथे थांबलेच नसते." तर धनंजय म्हणतो, "दिखावा आहे नुसता तो. स्वतःची डागाळलेली प्रतिमा ना स्वच्छ करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे तो. बाकी काही सुद्धा नाहीये." तर तेव्हा शारदा म्हणते, "काय बोलताय तुम्ही? तुम्ही एकदा तरी बाहेर जाऊन त्यांची अवस्था बघितली आहे का?"
माणूस असा का वागतो कारण त्याला ना आपलं नातं हवं असतं. सुरुवातीमध्ये आपल्यामध्ये कुरबुडी झाल्या आणि मी अन्न-पाणी सोडलं, तर तुम्ही माझ्या काळजीने यायचात, विसरलात का हे? तर धनंजय म्हणतो, "अरे आपली तुलना त्या जीवाशी करूच नकोस तू." तर शारदा म्हणते, "कठीण आहे, खूप कठीण आहे. तुमचं सुद्धा आणि नंदिनीचं सुद्धा. तिला तर कशातच काही नाहीये. माणसाने राग आपल्या जागी ठेवावा. पण तुम्हाला समोरच्याची अवस्थाही समजून घेता येत नाहीये. इतके भावनाशून्य झाला आहात का तुम्ही?" तर धनंजय म्हणतो, "हे बघ, इतका आबाळ कोसळल्यासारखं वागू नकोस तू. अरे ॲलर्जीचाच त्रास होतोय ना त्याला, मग होऊ देत. विसरलीस का तू स्वतःच्या छातीवरचा काव्याचा टॅटू त्याने जाळलेला होता? याचाच अर्थ त्याची सहनशक्ती दांडगी आहे." तर शारदा अजून त्याच्यावरती भडकते, म्हणते, "तुम्ही तुमच्या सगळ्या जाणीवा विकून टाकल्यात का?" तर धनंजय म्हणतो, "हो, तुझ्या जावयाकडूनच घेतलाय हा गुण. तो इथं आल्यापासून काय करतोय, तर रिक्षेबरोबर ब्लॉग बनवतोय आणि त्याला असं वाटतंय, की लोकांची त्याला साथ मिळेल. वेडा कुठला!" असं तो सर्व काही बोलत असतो आणि आता शारदा अजून रागाला येत असते. तर आता मित्रांनो इकडे देशमुखांच्या घरी विक्रम आता खूप जोराचा चिडतो आणि रागाने उठून वसूच्या समोरच येतो आणि म्हणतो, "म्हणजे आता त्यांच्या या कूलिंग पिरियडमध्ये तुला आता हे घरदार पेटवायचंय का?" तर वसू त्याला म्हणते, "मी काय पेटवते? तुम्ही आई-वडील म्हणून त्यांच्यामध्ये जास्त गुंतू नये. अरे म्हणून सावध करते मी इतकंच. कारण काय आहे ना, हे दोघं एकमेकांच्यासाठी आहेत. हे जे काही चित्र उभं करतायत ना, ते फक्त जगासाठी. आणि तसंही या दोघांच्या नात्याची गाठ कधी ना कधीतरी सुटणार आहेच." तर तेव्हा आता विक्रम बोलत असतो तर मानिनी मध्येच बोलते. म्हणते, "मी काय म्हणते वसुताई, आत्ता आपण सगळेजण छान चांगलं बोलत होतो ना? लगेच काहीतरी वाईट बोललंच पाहिजे का?" तर वसू म्हणते, "नाही, नाही काय आहे मानिनी, तुम्ही छानच बोलत होता गं. पण मी ना खरं बोलतेय आणि हे सगळं काही खरंच आहे. हेच वास्तव आहे, हो ना? यांचा डिव्होर्स होणार आहे आणि याला पार्थची संमती देखील आहे." आणि का संमती नसेल याची? कारण काव्या कुठल्या कारणासाठी डिव्होर्स मागत होती हे त्याला आता कळलेलं आहे ना. तर तेव्हा विक्रम म्हणतो, "बरं मग आणि या सगळ्याशी तुझा काय संबंध आहे?" तर तेव्हा विक्रम असं चिडलेलं बघितल्यानंतर मानिनी त्याला थांबवायसाठी पुढे येते. तर विक्रम तिला सुद्धा थांबवतो. म्हणतो, "थांब, थांब. 1 मिनिट थांब. काव्याशी आणि पार्थशी किंवा त्यांच्या डिव्होर्सशी तुझा संबंध काय?" तर वसू म्हणते, "संबंध आहे आणि म्हणूनच विक्रम मी आता जे काही बोलणार आहे ना, ते नीट ऐक आणि शांत डोक्याने त्याच्यावरती विचार कर. उगाचच चिडू नकोस. मला काय वाटतंय माहितीये काय, या दोघांचा डिव्होर्स आता होणारच आहे. तर मग आपण पार्थ आणि रम्याचं लग्न लावून देऊयात." असं ती एकदम धक्कादायक वक्तव्य करते आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तेव्हा कुणाला काही कळेनासंच होतं. तर पार्थ मात्र शांतच उभा असतो आणि काव्याला काही समजत नसतं, की पार्थ कसं काय काही रिएक्ट होत नाहीये. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. तर आता जीवाला सगळं काही व्यवस्थित बरं वाटत असतं आणि तो आता घरामध्ये आलेला असतो म्हणजे इथे मोहितेंच्या घराच्या आत आलेला असतो आणि तो सांगत असतो, "नंदिनी मला स्वतः रिक्षामध्ये घालून घेऊन गेली आणि आता मला बरं वाटतंय." तर तेव्हा आता धनंजय नंदिनीवरती ओरडतो. तिला म्हणतो, "तुला रिक्षा चालवता येते का?" तर नंदिनी म्हणते, "सावित्री जर मेलेल्या सत्यवानाचे प्राण वाचवू शकते, तर तेव्हा जीवांचा जीव वाचवण्यासाठी मी रिक्षा तर चालवूच शकते." असं तिने म्हटल्यानंतर आता जीवाला तर खूप छान वाटू लागतं. तर इकडे आता देशमुखांच्या घरी युगने आता म्हणजे जे काही झालेलं असतं त्यावरती पार्थला प्रश्न विचारलेला असतो. तर तेव्हा पार्थ त्याला समजावून सांगत असतो. म्हणतो, "आज ना उद्या जिवा या घरामध्ये येणार आणि तेव्हा काव्या इथेच असल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये परत चक्र सुरू होणार." आणि आता तो हे सर्व काही बोलत असताना इकडून वरून काव्या ते सर्व काही ऐकते आणि त्यानंतर चक्क ती आपली बॅगच भरायला घेते. तर तेव्हा मानिनी तिथे येते आणि काव्याला म्हणते, "नाही, नाही, तू खरोखरच घर सोडून जाच. कारण रम्याला तर तेच हवं आहे ना. पार्थचं मन वळवण्याचा ती प्रयत्न करतीयेच. मग वळू देत पार्थचं मन." असं ती सर्व काही बोलताना आता थोडासा काव्याचा राग शांत होऊ लागतो. तर मित्रांनो आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.